नमस्कार. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, आदरणीय प्राध्यापक वैजनाथ महाजन सर, ज्येष्ठ साहित्यिक मान्य डॉक्टर व्यंकटेश जंबगी सर, प्रतिभा प्रकाशन आणि साहित्यिक उपक्रमाद्वारे निरपेक्ष भावानं साहित्यिकांच्या शब्दांना प्रकाशित करणारे, साहित्य आणि वाचन चळवळीत अग्रस्थानी असणारे माझे मित्र कवी धर्मवीर पाटील सर, कवयित्री अश्विनी कुलकर्णी मॅडम, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य रसिक मित्र हो. कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा विशाल होत चाललाय माझा सूर्य हा दुसरा कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. लेखनातील सातत्यानं लेखन शैलीवरील पूर्वसूत्रींचा प्रभाव कमी होऊन स्वतःची एक वेगळी शैली विकसित होत असते, जी चिंतनशीलतेचा परिपाक असतो. हे विकसन व्यक्तिमत्व, परिस्थिती आणि परिसर यामुळे घडत असतं. कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांना त्यांची स्वतःची शैली गवसल्याचं या कविता संग्रहातील कविता वाचताना जाणवतं. त्या समुपदेशक आहेत, मानसतज्ञ आहेत आणि तो गाभा चिंतनशीलतेला लाभल्यामुळं परखडपणाला ममत्वाची किनार लाभलेली आहे. विशाल होत चाललाय माझा सूर्य या कविता संग्रहाला समर्पक असं नाव देण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. सूर्य म्हणजे प्रकाशदाता. कोणत्याही गोष्टीवर प्रकाश पडल्याशिवाय त्या गोष्टीचं नीट आकलन होत नाही. कवीचा अनुभव आणि अनुभूतीचा एक वेगळाच सूर्य असतो, ज्याला चिंतन, मनन आणि आकलनाचा परीघ असतो. प्रत्येकाचा हा सूर्य वेगवेगळा असतो आणि कवीचा हा सूर्य कवीला सूक्ष्मातील विशालता आणि विशालतेतील सूक्ष्मता यांची अनुभूती देत असतो, यांची जाणीव करून देत असतो. आणि या संग्रहातील कविता वाचताना अश्विनी कुलकर्णी यांचा हा सूर्य विशाल होत चालल्याची जाणीव वाचकालाही होत असते, झाल्याशिवाय राहत नाही. कवीला आपली कविता ही नेमकी कशी आहे याची वास्तवादी जाणीव असणं महत्वाचं असतं. तशी जाणीव असेल तरच त्याचा पुढचा काव्य प्रवास हा खऱ्या अर्थानं योग्य दिशेनं, प्रगतीच्या दिशेनं होत असतो, समृद्धीच्या दिशेनं होत असतो, काव्य समृद्धीच्या दिशेनं होत असतो. ही जाणीव कवयित्रीला झालेली आहे. कारण नाही ओळखलं सजूनही या कवितेत त्या म्हणतात, पानं फुलं आकाश, नाती गोती, प्रेम प्रणय विरह या पलीकडेही जाणारी आहे माझी कविता. म्हणजे त्यांच्या कवितेत निसर्ग, नातीगोती या गोष्टी तर आहेतच, पण त्याही पलीकडे जाणारी अशी त्यांची कविता आहे. मित्रो, मधल्या काळात सगळ्या जगाला कोरोनानं वाईटेला धरलं होतं. कोरोनामुळे खूपच उलथापालथ झाली. तो अनुभव सार्वत्रिकही होता आणि वैयक्तिकही होता. तो नकोसा वाटत होता, तरीही अवघ्या मानव जातीला खूप काही शिकवून जाणारा होता. यावर बरंचसं काव्य लेखनही झाल्याचं दिसून येतं. कवयित्रीच्याही त्याच विषयावरील काही कविता या संग्रहात आहेत, पण या कवितात अंतर्बाह्य उलथापालथीला चिंतनाची जोड मिळालेली आहे. कोबड्या या कवितेत त्या म्हणतात, विलगीकरण हे निमित्तच, काही नाती कायमचीच विलग होऊ लागली. विलगीकरण हे निमित्तच, काही नाती कायमचीच विलग होऊ लागली. अशा वेळीच डोळे उघडतात आणि कळतात खरेखुरे आपले. तसंच त्यांची एक वाचवा नावाची कविता, या कवितेत त्या म्हणतात, अस्वस्थ मोकळे रस्ते फक्त उन्हाकडे बघतायत एकटक. अस्वस्थ मोकळे रस्ते फक्त उन्हाकडे बघताहेत एकटक. झाडांनी धरलंय मौन, वारही घाबरलंय, कोणी कुणाशी काय बोलावं. कवीच्या उपजीविकेचं साधन, त्याचे छंद, आवड ही कवीच्या चिंतनाला एक विशिष्ट दिशा देत असतात. आणि या कवयित्री तर समुपदेशक आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि त्यामुळे त्यांच्या चिंतनाला तो आयाम लाभलेला दिसून येतो. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आढळून येतं. गैरसमजाच्या गाठी अशी एक कविता आहे. या कवितेत त्या म्हणतात,
दोन्ही टोकानी सामंजस्यानं एकमेकांना म्हटलं तर दोन्ही टोकानी सामंजस्यानं एकमेकांना म्हटलं तर थोडं तू सैल हो, थोडं मी सैल होतो, सैल होत होत सुटतील आपोआप गाठी मनात साठवलेल्या असंख्य गैरसमजाच्या. तर त्यांची आणखीन एक मनशक्ती एक कविता आहे. त्या कवितेत त्या म्हणतात, मनातला विषाणू काढून वाढवावी त्याची शक्ती. मनातला विषाणू काढून वाढवावी त्याची शक्ती. कोणताही विषाणू घालूच शकत नाही घाव अशा सुदृढ मनशक्तीवर. कोणताही विषाणू घालूच शकत नाही घाव अशा सुदृढ मनशक्तीवर. विषाणू अनेक प्रकारचे आहेत. आपापल्या अर्थाने ही कविता घेता येते. मनशक्ती याच कवितेत त्या पुढेही म्हणतात, मी देते माझे हे शब्द सूर्य माझ्या विश्वातील नव्या प्रभेच्या क्षणी सर्वांना नव्या मनशक्तीसाठी. तर अशी ही सर्वांना मनशक्ती देण्याची इच्छा बाळगणारी, मनशक्ती देऊ करणारी कवयित्री स्त्री जीवनावर हे अतिशय सुरेख असं लिहून जाते. गुलमोहर या कवितेत त्या म्हणतात, जगणं काय असतं हे तिच्याकडूनच शिकावं. जगणं काय असतं हे तिच्याकडूनच शिकावं. वाटेवरल्या निखाऱ्यांचाही गुलमोहर करत असतं बाईचं आयुष्य. वाटेवरच्या निखाऱ्यांचाही गुलमोहर करत असतं बाईचं आयुष्य. रांधणं, सांधणं, जोडणं, जोडून जुळून घेणं हा गृहिणी जीवनाचा अविभाज्य भाग. प्रपंचातील अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या, नगण्य वाटणाऱ्या गोष्टीतही ही गृहिणी स्वभावे गुंतलेली असते आणि त्यातही ती जगण्याचं, जीवनाचं तत्वज्ञान शोधत असते. कवयित्री या स्वतः एक गृहिणी आहेत. स्वानुभवानं त्या जगण्याशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. दैनंदिन जीवनात नगण्य वाटणारी आणि आजची ही जीवनशैली आहे, या जीवनशैलीत क्वचित उपयोगी पडणारी सुई आणि त्या सुईचं नेड आणि दोरा. पण कवयित्री सुईचं नेड या शीर्षकाच्या कवितेत लिहितात, सुईचं नेड, सुईची नाजूक तीक्ष्णता आणि विविध रंगी दोरे या मिलनानं जोडले जातात कितीतरी उत्सव जीवनातीलही. सुईचं नेड, सुईची नाजूक तीक्ष्णता आणि विविधरंगी दोरे या मिलनानं जोडले जातात कितीतरी उत्सव जीवनातीलही. बारीक बारीक ठिगळांची आणि चिंध्यांचीही तयार होते सुबक नक्षीची गोधडी नक्षीदार, उबदार, मन जुळवणारी आणि जीवनभर उब देणारी. कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या या कवितेत कधी अंतर्मुख होऊन केलेलं आत्मभावाचं, तर कधी बहिर्मुख होऊन परात्मभावाचं अवलोकन, चिंतन दिसून येतं. निसर्ग हा जीवाभावाचा विषय, सर्वांचा जीवाभावाचा विषय, त्यांच्याही तो जीवाभावाचा विषय आहे. पण निसर्ग म्हणजे नुसती झाडं वेली नाहीत, तर भोवतालातील सर्वच घटक. आणि त्यामुळं निसर्गाला हानी पोचवणाऱ्या प्रदूषणामुळं व्यथित होऊन त्या शहरातील ऑक्सिजन या कवितेत म्हणतात, इथं उगवणाऱ्या सूर्यचंद्रालाही प्रदूषणाच्या आसुरानं काळं फासलंय. इथं उगवणाऱ्या सूर्यचंद्रालाही प्रदूषणाच्या आसुरानं काळं फासलंय. कवयित्रीच्या अनेक कविता प्रथम वाचनातच वाचकांच्या मनात घर करून राहतात. अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर त्यांची कपच्या ही एक कविता आहे. या कवितेत त्या म्हणतात, प्रत्येक घावातून सर्व दिशांना उडणाऱ्या कपच्यातही देवत्व पाहून, प्रत्येक घावातून सर्व दिशांना उडणाऱ्या कपच्यातही देवत्व पाहून छन्नी हातोडीनं क्षणभर स्तब्ध होऊन आपले घाव मंदावले. छन्नी हातोडीनं क्षणभर स्तब्ध होऊन आपले घाव मंदावले आणि ते नतमस्तक झाले. तशीच त्यांची एक दाणा नावाची एक सुंदर कविता आहे. त्या म्हणतात, मरण तर नक्कीच, आपल्या ज्वारीचा दाणा असतो त्या विषयावरती ती कविता आहे. मरण तर नक्कीच, त्यापेक्षा स्थितप्रज्ञ राहून अस्तित्व आहे तोवर
माझं मी जगेन स्वाभिमानानं, नाहीतर दळून घेऊन स्वतःला भाकरीचा चंद्र होणं जास्त आवडेल मला. कवयित्री जिच्यामुळं आपण व्यक्त होऊ शकतो त्या लेखणीप्रती जीवभावानं कृतज्ञतेनं म्हणते, लेखणी दिलदार माझे शब्द माझे झेलते, आठवांचे अन आसवांचे शब्द सारे पेलते. अशी ही कृतज्ञता ही त्या कवयित्रीच्या स्वभावाचा विशेष आहे. जीवन जगण्याचं साधं सरळ तत्वज्ञान सांगताना मावळतीचा सूर्य या कवितेत कवयित्री म्हणतात, रडगाणं पूर्वायुष्याचं ते आनंदाचं गाणं व्हावं आणि शिदोरी अनुभवाचे घेऊन आयुष्यावर स्वार व्हावं. या कविता संग्रहातील कविता या मनाला स्पर्शून जातात, काव्य ओळी मनात रुंजी घालू लागतात. त्यांची एक पाऊस नावाची सुंदर कविता आहे, त्यामध्ये त्या म्हणतात, तुला शपथ रे माझी पाऊस हो माझ्यासाठी, तुला शपथ रे माझी पाऊस हो माझ्यासाठी, पेर नवं बी माझ्यात पुन्हा हिरवं होण्यासाठी. म्हणजे पुन्हा असं आयुष्यात पुन्हा पुन्हा हिरवं होण्याचं स्वप्न त्यांची कविता पेरत राहते. कवयित्री इतरांकडून वाचकाकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगताना दिसत नाही, कारण त्या काय रुजवलं या कवितेत अश्विनी कुलकर्णी म्हणतात, मी लिहिलं तू वाच, मी लिहिलं तू वाच, रुचलं तर रुजव, मी लिहिलं तू वाच, रुचलं तर रुजव, कातळाच्या पेशी पेशीत, कातळाच्या पेशी पेशीत. कातळ शब्द या ठिकाणी खूप महत्वाचा वाटतो. जीवन जगताना प्रत्येक माणूसच नव्हे तर अवघा प्राणी आपापल्या भवतालातील प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतो. आपापल्या बुद्धीप्रमाणे स्वभावाप्रमाणे त्याचा अन्वयार्थ लावत असतो. कवी हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत असतो आणि मग अन्वयार्थ लावत असतो. या अन्वयार्थावरही चिंतन करत असतो, मनन करत असतो आणि ते आपल्या कवितेतून मांडत असतो. अश्विनी कुलकर्णी यांच्या कवितेचा प्रवास हा सूक्ष्मता आणि विशालता यामध्ये पूल बांधत असल्याचं दिसून येतं. सूर्याची विशालता म्हणजे तेजाच्या प्रकाशाच्या दिशेने असणारी वाटचाल असते. हा तेजप्रकाश भौतिकतेहून अधिक आंतरिक आहे. माणसाचं अंतर्मन जेव्हा तेजधर होतं तेव्हा आपोआपच भवतालही प्रकाशित झाल्याशिवाय राहत नाही. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा नेण्याचा वसा कवयित्रीने घेतल्यानं त्यांची कविता ही प्रकाश शलाका होऊन येतात. हे संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. विशाल होत चाललाय माझा सूर्य या कविता संग्रहाचं सुंदर समर्पक मुखपृष्ठ चित्रकार सुमेध कुलकर्णी यांचं असून प्रतिभा पब्लिकेशन इस्लामपूर यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाला विशेषतः कवीला वेळेची जाण असायला हवी, भान असायला हवं असं मला वाटतं आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा कवयित्री सौ अश्विनी कुलकर्णी यांना वैविध्यपूर्ण लेखन प्रवासासाठी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद आणि थांबतो. धन्यवाद.